मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण महत्त्वपूर्ण असे JK चे 100 प्रश्न घेणार आहोत, जे की आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. प्रश्न पहिला, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव टिंबटिंब असतात. ऑप्शन ए CEO, ऑप्शन 2 जिल्हा परिषद अध्यक्ष, ऑप्शन C जिल्हाधिकारी, ऑप्शन D मुख्यमंत्री. तर कोण असतात सचिव? जिल्हाधिकारी. याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न दुसरा, गावच्या नोंदीची उतारी कोण देतो? तर गावच्या नोंदीची उतारी कोण देत असतो? तर तलाठी हा गावच्या नोंदीची उतारी देत असतो. आणि ग्रामसेवक काय करतो? लहान मुलांच्या जन्म मृत्यूची नोंद करत असतो. आणि पोलीस पाटील काय करतो? तर महसूल खात्यातले एखादं कुठलं काम असेल तर पोलीस पाटील हा गाव पातळीवर त्याचं करत असतो. आणि एखादे गुन्हा समजा घडला, काय झालं, तर पोलीस स्टेशनला तो खबर करत असतो. पुढचा प्रश्न, नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाच्या लोकांना मदत होते? तर कोणत्या विभागाची मदत होते? तर ग्रामपंचायत तर नाही करत, निवडणूक विभाग कधीच करू शकत नाही. तर कोणतं करतात? आपत्कालीन व्यवस्थेत विभाग नैसर्गिक संकट आले की त्यांना मदत करत असतो. प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील नवीन महसूल वर्ष कधी सुरू होते? 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै का 1 ऑगस्ट? तर कधी सुरू होते महाराष्ट्रातील महसूल वर्ष? तर 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील महसूल वर्ष सुरू होते. टिंबटिंब या अधिकाराद्वारे जमिनीच्या आणेवारी ठरवले जाते. तलाठी, ब तहसीलदार, क उपजिल्हाधिकारी आणि ड विभागीय आयुक्त. तर कोणत्या अधिकाराद्वारे जमिनीच्या आणेवारी ठरवले? तहसीलदार हा जमिनीच्या आणेवारी ठरवत असतो. तालुका पातळीवर पंचायत समितीत असतो तहसीलदार. उपजिल्हाधिकारी कोण असतो? तो प्रांताधिकारी असतो, प्रांताचा बघतो. आणि विभागाचं कोण असतं? विभागीय आयुक्त. प्रश्न पुढचा, टिंबटिंबनुसार महाराष्ट्रातील पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. तर कोणत्या गटमानुसार केले जाते? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस आयुक्त या कलमानुसार महाराष्ट्र पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. तर पूर्वी कोणतं होतं? 1962 नुसार वंश परंपरागत पोलीस पद भेटत होतं, पण आता तसं भेटत नाही. तर ते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमानुसार 1967 नुसार पोलीस पाटील पद हे भेटतं. प्रश्न पुढचा, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबणी कामे पोलीस पाटलास कोण मदत करतो? तर पोलीस पाटलाला कोण मदत करत असतो? तर कोतवाल हा पोलीस पाटलास ग्राम पातळीवर मदत करत असतो. आणि पोलीस पाटील हा काय बघत असतो गाव पातळीवर? तर कायदा व सुव्यवस्था बघत असतो पोलीस पाटील. कायदा व सुव्यवस्था बघत असतो. तो पोलीस ठाण्याला काही जरी गावात गुन्हा घडला तर पोलीस ठाण्याला तो खबर करण्याचं काम करत असतो. प्रश्न पुढचा, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? 1 ग्रामसेवक, 2 तलाठी, 3 सरपंच, 4 पोलीस पाटील. तर कोण करत असतो गावाची स्थिती व शेती संबंधी अहवाल? तर तलाठी हा करत असतो. तलाठी हा ग्राम पातळीवर महसूल खात्याचा प्रमुख असतो. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? ग्रामसेवक, तहसीलदार, BDO का तलाठी? तर कोण सांभाळत असतो? तलाठी हा बघत असतो ग्राम पातळीवर. पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 7वी उत्तीर्ण, 8वी उत्तीर्ण, 9वी उत्तीर्ण का 10वी उत्तीर्ण? तर नवीन नियमानुसार तर 10वी उत्तीर्ण पोलीस पाटलाची कमीत कमी शैक्षणिक पात्रता आहे. प्रश्न पुढचा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. तर कुठल्या नियमानुसार केली जाते? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं? तर कोण करत असतं? तर पोलीस पाटील हा खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतो. तहसीलदाराचे नेमणुकीचे अधिकार कोणास आहेत? तर कोणास आहेत? तर राज्य शासनाने तहसीलदाराच्या अधिकाराचे तहसीलदारच्या नेमणुकीचे अधिकार आहेत. तर कुठल्या परीक्षेद्वारे त्यांना घेतलं जातं? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC द्वारे त्यांना निवड केलं जातं. प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार राज्य शासन नेमतं. तर MPSCचं कलम कुठले? कलम 315 हे MPSCचं कलम आहे. आणि UPSCचं पण कलम 315C आहे. पुढचं, गावातील गुन्ह्यासंबंधी कागदपत्रे कोण तयार करतात? तर तुम्हाला मगाशी सांगितलं असं गाव पातळीवर कोण असतो गुन्ह्याचा, म्हणजे जो कोणी असतो तो पोलीस पाटीलला खबर कोण करतो? पोलीस पाटील हा पोलीस स्टेशनला खबर करतो. तलाठी हा कोणत्या खात्याचा कर्मचारी असतो? कोणत्या खात्याचा कर्मचारी असतो? तो गृह खात्याचा कर्मचारी असतो तलाठी. प्रश्न पुढचा, सरपंच समिती कोणत्या प्रकारची समिती आहे?
सल्लादायी व मार्गदर्शक, 2 अंमलबजावणी, 3 कार्यकारी व आज्ञादायक. तर कुठले आहे? सरपंच समिती सल्लादायी व मार्गदर्शक समिती आहे सरपंच. पुढचा प्रश्न, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचा सर्वोच्च जबाबदारी कोणावर असते? तर कोणावर असते? तर जिल्हाधिकारी. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वोच्च जबाबदारी असते. तालुक्याची कोणावर असते? तर तहसीलदारवर. आणि गावची कोणावर असते? तर पोलीस पाटला. आणि ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कोण असते? तर पोलीस पाटील करत असतात. पोलीस पाटील. गाव पातळीवर पाहत असतात. शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? 1. देऊळगाव राजा, 2. पिंपळगाव राजा, 3. सिंदखेड राजा, 4. किनगाव राजा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? सिंदखेड राजा. प्रश्न पुढचा, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली? 1921, 1901, 1911, 1811. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 1911. खालीलपैकी कोणत्या युरोपीय देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? तर कोणी केले? पोर्तुगाल, म्हणजे थोडक्यात पोर्तुगीज यांनी पहिल्यांदा संबंध प्रस्थापित केले. प्रश्न पुढचा, टिंबटिंबच्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले व त्यांना आव्हान देणारी सत्ता भारतात उरली नाही. तर कुठल्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतावर रोवले गेले? तर प्लासीच्या लढाईने. प्लासीची लढाई कधी झाली होती? तर 1757 साली प्लासीची लढाई झाली होती. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे धाडडीचे पुरस्कर्ते टिंबटिंब हे होते. तर कोण होते? लोकमान्य टिळक या चतुसूत्री धाडडीचे कार्यकर्ते होते. वंदे मातरम हे कोणी लिहिलं आहे? तर कोणी लिहिलं आहे? तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. तर यांचं कोणत्या कादंबरीतून घेतलंय? तर आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कुठले आहे? रायगड, रत्नागिरी, नांदेड आणि डी पुणे. तर कुठले आहे? लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रोमन सम्राट अलेक्झांडर यांचा भारतातील प्रतिनिधी टिंबटिंब याचा चंद्रगुप्त मौर्य याने पराभव केला. तर कोणी केला? सेल्युलस निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्याचा पराभव केला. बंगालमध्ये टिंबटिंब ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. तर कुठली संघटना कार्यरत होती? अनुशीलन समिती ही बंगालमध्ये कार्यकारी संघटना कार्यरत होती. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख कोण होते? तर कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते. 1906 मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष टिंबटिंब होते. तर कोण होते? आगा खान. आगा खान हे 1906 मध्ये ढाका येथे झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते. रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे टिंबटिंब यांची समाधी आहे. कोणाची आहे? तर राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे. प्रश्न पुढचा, ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली. स्टॅफर्ड क्रिप्स, ब. क्लेमेंट ॲटली, सी. जॉन मेकर आणि ड. अलेक्झांडर. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर बी, क्लेमेंट ॲटली. प्रश्न पुढचा, आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये टिंबटिंब येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅनर्जी मोहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले. तर डिसेंबर 1928 मध्ये टिंबटिंब कुठे भरले होते? तर कराची येथे भरले होते. त्यांनी मुस्लिम लीगच्या अधिवेशनात 14 मुद्दे मांडले. प्रश्न पुढचा, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील तत्वे कोणी मांडली? ऑप्शन अ महावीर, ऑप्शन ब गौतम बुद्ध, ऑप्शन क सम्राट अशोक, ऑप्शन ड गुरु नानक. तर कोणी मांडली 5 नियम? तर गौतम बुद्ध यांनी 5 नियम मांडले होते. प्रश्न पुढचा, 28 सप्टेंबर 1953 रोजी टिंबटिंब करार केला. तर त्या 1953 साली कोणता करार झाला? तर नागपूर करार झाला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी टिंबटिंब केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला. तर कोणत्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला? तर चिंतामणराव देशमुख केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. फ्रेंच राज्यक्रांतीचा टिंबटिंब हा उद्गाता मानला जातो. अ. रुसो, ब. वॉल्टेअर, क. मॉन्टेस्क्यू आणि ड. गॅरिबॉल्डी. तर कोण हा उद्गाता मानला जातो? तर रुसोला हा फ्रेंच राज्यक्रांतीचा मानला जातो. टिंबटिंब हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. अ. गौतमीपुत्र सातकर्णी, ब. सातकर्णी प्रथम, क. सिमुक
आणि ड हा टिंबटिंब कोण आहे? तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? अ. सम्राट अकबर, ब. सम्राट जहांगीर, क. सम्राट औरंगजेब आणि ड. सम्राट शहाजहान. याचं एक उत्तर काय तर ऑप्शन नंबर सम्राट अकबर. सन 1802 मध्ये टिंबटिंब या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला. अ. माधवराव, ब. रघुनाथराव, क. दुसरा बाजीराव आणि ड. यापैकी नाही. तर कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन नंबर क. दुसरा बाजीराव यांनी तैनाती फौजेचा करार केला. गणेश वासुदेव जोशी यांना टिंबटिंब या टोपण नावाने ओळखतात. राव बहादूर, ब. सेनापती, क. सार्वजनिक काका आणि ड. भाऊसाहेब. तर याचं योग्य उत्तर काय ते ऑप्शन नंबर क. सार्वजनिक काका. केसरी या वृत्तपत्राचे टिंबटिंब हे पहिले संपादक होते. अ. विष्णूशास्त्री चिपळूणकर, ब. गोपाळकृष्ण गोखले, क. गोपाळ गणेश आगरकर, ड. लोकमान्य टिळक. कोण वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर हे वृत्तपत्राचे पहिले संपादक. आराम हराम हे घोषवाक्य कोणी दिले? ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर ए पंडित नेहरू. प्रश्न पुढचा. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? ऑप्शन ए लॉर्ड वेव्हेल, ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन सी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन डी लॉर्ड विलिंग्स्टन. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी लॉर्ड कॅनिंग. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंगाबरोबर लढले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे होते? ऑप्शन ए गंगाखेड, ऑप्शन बी पन्हाळा, ऑप्शन सी जुन्नर, ऑप्शन डी खेड. याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी खेड. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला? ऑप्शन ए असहकार चळवळ, ऑप्शन बी दांडी सत्याग्रह, ऑप्शन सी चलेगाव चळवळ, ऑप्शन डी सविनय कायदेभंग. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी चलेगाव चळवळ. तर चलेगाव चळवळ कधी झाले होते तर 1942 साली चलेगाव आंदोलन हे झाले. प्रश्न पुढचा. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? ए. सत्येंद्रनाथ, बी. रामकृष्ण, सी. नरेंद्र दत्त आणि डी. शंकर स्वामी. तर याचं योग्य उत्तर काय ऑप्शन नंबर सी नरेंद्र दत्त. मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? ए. बालाजीराव, बी. नारायणराव, सी. बाजीराव आणि डी. सवाई माधवराव. तर मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? ऑप्शन नंबर बी नारायणराव हे 5वे पेशवे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? ए. राजाराम, बी. संभाजी महाराज, सी. बाजीराव आणि डी. माधवराव. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसलं तर ऑप्शन नंबर बी संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर पुढचा प्रश्न. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? ए. काका, बी. चाचा, सी. नाना आणि डी. दादा. तर कोणत्या नावाने ओळखत होते तर ऑप्शन नंबर बी चाचा या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना टोपण नावाने ओळखतात. अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी घेतली? ए. सावरकर, बी. पंडित नेहरू, सी. महात्मा गांधी आणि डी. सी. राजगोपालाचारी. तर याचं उत्तर काय तर ऑप्शन नंबर ए सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. प्रश्न पुढचा. भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? ए. पंडित नेहरू, बी. महात्मा फुले, सी. महात्मा गांधी आणि डी. सरदार पटेल. तर भारताचा राष्ट्रपिता कोणाला म्हणतात तर ऑप्शन नंबर सी महात्मा गांधी यांना भारताचा राष्ट्रपिता असे म्हणतात. प्रश्न पुढचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी काढलेले तांब्याचे नाणे कोणते? ए. होन, बी. दाम, सी. टका, डी. शिवराय. तर याचं योग्य उत्तर काय ऑप्शन नंबर डी शिवराय. प्रश्न पुढचा. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? ए. राजकोट, बी. बडोदा, सी. पोरबंदर, डी. दांडी. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी पोरबंदर येथे महात्मा गांधींचा जन्म झाला. कुठे? पोरबंदर, गुजरात पोरबंदर येथे झाला. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? ए. विनायक दामोदर सावरकर, बी. सुभाषचंद्र बोस, सी. लोकमान्य टिळक आणि डी. भगतसिंग. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न. कोण थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहे? ए. मदर टेरेसा, बी. ॲनी बेझंट, सी. इंदिरा गांधी, डी. राणी लक्ष्मीबाई. तर कोण संबंधित आहे तर ऑप्शन नंबर बी ॲनी बेझंट. कुतुब मिनार टिंबटिंब यांनी बांधला आहे? ए. शहाजहान, बी. कुतुबुद्दीन ऐबक, सी. अल्लाउद्दीन खिलजी आणि डी. राणा प्रताप. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी कुतुबुद्दीन ऐबक. पुढचा प्रश्न.
दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? तर दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? तर ए अल्तमश, बी मोहम्मद बिन तुगलक, सी गियासीन तुगलक आणि डी मुबारक खिलजी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ए, इल्तमश यांनी दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार बांधला. प्रश्न पुढचा. 1857च्या उठावाची सुरुवात टिंबटिंब येथे झाली. ए कानपूर, बी मीरत, सी झाशी आणि डी आरा. तर कोठे झाले 1857ची सुरुवात? तर ऑप्शन नंबर बी, मीरत येथे झाली. प्रश्न पुढचा. जालियनवाला बाग हत्याकांडास संबंधित इंग्रजी अधिकारीवर तारीख खालील पर्याय निवडा. ए 9 एप्रिल लॉर्ड डफरीन, बी 13 एप्रिल जनरल डायर, सी एप्रिल 9 जनरल डायर आणि डी 13 एप्रिल लॉर्ड डफरीन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर 13 एप्रिल जनरल डायर. आणि साल विचारलं तर काय? तर 1911. ऑप्शन पुढचा. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? ए जेम्स हिकी, बी बाळशास्त्री जांभेकर, सी राजाराम मोहन रॉय आणि डी मास. तर कोणाला म्हणतात? तर जेम्स हिकी यांना भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत असे संबोधतात. तर खालीलपैकी पेशव्यांचा त्यांच्या कालखंडानुसार क्रम लावायचा. ए बाळाजी विश्वनाथ, ए बाळाजी बाजीराव, ऑप्शन 2 मोरोपंत बेंगळे, ऑप्शन 4 सवाई माधवराव, ऑप्शन 5 नारायणराव, ऑप्शन 6 माधवराव. तर याचं योग्य उत्तर काय? तर पहिल्यांदा कोणी? तर मोरोपंत बेंगळे हे 1 नंबरला येतील. 1 नंबरला मोरोपंत बेंगळे. 2 नंबरला कोण येईल? तर बाळाजी विश्वनाथ. 3 नंबरला कोण येईल? तर बाळाजी बाजीराव, 3 नंबरला येतील. 4 नंबरला कोण येईल? तर माधवराव. 5 नंबरला कोण येईल? तर नारायणराव. 6 नंबरला कोण येईल? तर सवाई माधव. असं योग्य त्यांचा कालखंडानुसार क्रम आहे. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर बी. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली? 1760, 1857, 1761, 1862. तर कोणत्या वर्षी झाली पानिपतची तिसरी लढाई? 1761. पहिली लढाई कधी झाली? तर 1526ला झाली होती. प्रश्न पुढचा. विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदी संबंधित तरतूद असणारा हिंदू कोड बिल संसदेत मांडून ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी चिंतामणराव देशमुख, सी यशवंतराव चव्हाण आणि डी विश्वनाथ प्रताप सिंग. तर कोणी दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणले तर कोणी? तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न पुढचा. वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून टिंबटिंब यांनी तरुणांची मने क्रांतिकारक घडवली. ए भूपेंद्रनाथ दत्त, बी अरविंद घोष, सी खुदिराम घोष, डी राजबहारी. तर कोणी वळवली? तर अरविंद घोष यांनी क्रांतिकाराकडे मने वळवली. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोण असाय? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ए, लॉर्ड वेलेस्ली यांचे प्राचीन स्मारक कायदा श्रेय आहे त्यांना. प्रश्न पुढचा. देवनागरी लिपीत छपाईसाठी खेळे टिंबटिंब यांनी बनवले. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर ए, चार्ल्स विल्किन्स यांनी देवनागरी छपाईसाठी त्यांनी खेळे बनवले. टिंबटिंब या शहरावरून पंजाब व हरियाणा या 2 राज्यात विवाद आहे. कोणत्या शहरावरून विवाद आहे? तर चंदीगड या शहरावरून या 2 राज्यात विवाद आहे. इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने टिंबटिंब पाहण्यासाठी येतात. ए किल्ले, बी सागरी किनारे, सी पिरेमिड्स आणि डी राजवाडे. तर काय करण्यासाठी येतात? तर पिरेमिड्स पाहण्यासाठी येत असतात. प्रश्न पुढचा. टिंबटिंब शहरावरील बाबरी मस्जिद पाडली गेली. ए पाटणा, बी अयोध्या, सी मीरत आणि डी मथुरा. तर कोणत्या शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली? तर अयोध्या शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टिंबटिंबद्वारे जमिनीच्या उतरात दडलेल्या अवशेष शोधण्याचे काम चालू आहे. ए JCB, बी भूकंप शोधक यंत्र, सी उपग्रह, डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर सी, उपग्रह. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रात मानकशास्त्राचा अभ्यास टिंबटिंब याने केला. ए डॉक्टर शोभना भोसले, बी डॉक्टर गोबा देगुलकर, सी गहकरे आणि डी डॉक्टर M.K. ढवळीकर. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी, गहकरे. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी टिंबटिंब झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. ए निमवृक्ष, बी बोटवृक्ष, सी तमालवृक्ष, डी सालवृक्ष. तर कोणत्या झाडाचा वापर करत आहे? ऑप्शन नंबर डी, सालवृक्ष. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. ऑप्शन ए इंग्लंड,
ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चंदीगड, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी दिल्ली. जगात सर्वप्रथम शास्त्रशुद्ध अभिलेखाकार टिंबटिंब या शहरात स्थापन झाले. ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी भारत. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी फ्रान्स. मंडल आयोगाने टिंबटिंबच्या आरक्षणाची शिफारस केली. ऑप्शन ए अनुसूचित जाती, ऑप्शन बी अनुसूचित जमाती, ऑप्शन सी इतर मागासवर्ग, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी इतर मागासवर्ग. भारतीय संस्कृती कोश 10 खंडात टिंबटिंब यांनी संपादित केला. ए समागर्ग, बी पंडित महादेव शास्त्री जोशी, सी फकृत प्रभुदेसाई, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी पंडित महादेव शास्त्री जोशी. डॅनिश दुधोराचा टिंबटिंब या भारतातील विश्वकोश आद्य अधिकोष आहे. ए इंग्रजी, बी जर्मन, सी रशियन, डी फ्रेंच. तर डॅनिश दुधोराचा टिंबटिंब या भाषेतील कुठला विश्वकोश आहे तर फ्रेंच भाषेतील विश्वकोश आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जगप्रसिद्ध कोश टिंबटिंब आहे. शब्दकोश, विश्वकोश, संस्कृतकोश, इतिहास शब्दकोश. तर काय आहे तर प्रसिद्ध विश्वकोश आहे. चौराचौरी ही साताऱ्याची घटना कधी घडली? ए 1906, बी 1932, सी 1922 आणि डी 1930. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1922. टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. तर कोणाला म्हणतात तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. प्रश्न पुढचा. इसवी सन 1962 मध्ये भारत व चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्ही के कृष्णमणी या तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या जागी टिंबटिंब या महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्याची नेमणूक केली गेली. तर कोणाची नेमणूक करण्यात आली तर यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक करण्यात आलेली होती. प्रश्न पुढचा. 6 जून 1674 मध्ये रायगड येथील शिवाजींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य टिंबटिंब यांनी केले. शंकेरीचे शंकराचार्य, 2 गागाभट्ट, सी बाळाजी आवजी आणि डी मोरोपंत. तर कोणी केले तर ऑप्शन नंबर ब गागाभट्ट यांनी केले. महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब असेल. ए इंग्रजी, बी हिंदी, सी मातृभाषा, डी प्रादेशिक भाषा. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी मातृभाषा. पुढचा प्रश्न. मुर्लो मिंटो सुधारणा कायदा टिंबटिंबमध्ये पास झाला. ए 1909, बी 1911, सी 1909 आणि डी 1935. तर याचं योग्य उत्तर काय ऑप्शन नंबर ए मुर्लो मिंटो कायदा 1909. आणि 1919ला कोणता होता तर मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड हा कायदा झाला होता. प्रश्न पुढचा. टिंबटिंब यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. ए खुदिराम बोस, बी आनंद रानडे, सी भूपेंद्रनाथ दत्त, डी बरीद्र घोष. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी अनंत रानडे. सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला? ए झेंडा सत्याग्रह, बी खेडा सत्याग्रह, सी बारडोलीचा सत्याग्रह, डी मेहताचा सत्याग्रह. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर क बारडोलीचा सत्याग्रह. सर सय्यद अहमद खान यांनी टिंबटिंब येथे शिक्षण संस्था स्थापन केली. ए पुणे, बी सातारा, सी आग्रा, डी अलीगड. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर डी अलीगड. कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? ए प्रांतिक स्वायत्तता, बी केंद्रात द्विदल शासन पद्धती स्वीकार करावा, डी कायदे मंडळात प्रतिनिधी संख्या वाढवावी, डी मतदाराची संख्या वाढवावी. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व इतर स्वतंत्र समता व बंधुत्व तत्वाचा घोष करणारे फ्रेंच राज्यघातीचे जनक कोणाला म्हटले जाते? थॉमस पेन, बी व्हॉल्टियर, सी रुसो आणि डी रॉबेस्पियर. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर सी व्हॉल्टियर रुसो.